तर आपण यावेळी एक महत्त्वाची बातमी बघतोय। असीम सरोदे यांच्या कार्यालयाबाहेर वंचितनं आंदोलन केलेलं आहे। यावेळी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। वंचितच्या या आंदोलनामुळे इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे। राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याच्या केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी असीम सरोदे यांच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आलंय। असीम सरोदे यांच्या कार्यालयाभोवती पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। यावेळी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। असीम सरोदे यांच्या कार्यालयाबाहेर वंचितचे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी यावेळेस आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। नितीन, नेमकी हा जो सगळा जमाव इथं आलाय त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे, नेमकं काय घडलंय? वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी जी सम्यक विद्यार्थी संघटना आहे त्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे। असीम सरोदे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा प्रचार केला होता। काँग्रेससाठी काही त्यांनी सभा घेतलेल्या होत्या, त्यामुळे ते काँग्रेसची चिंती वाजवतात। त्यामुळे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ते असीम सरोदे यांच्या कार्यालयाबाहेर जमा झालेले आहेत। असीम सरोदे राहुल गांधी यांच्या बिलकुल हे आंदोलन झालेलं आहे। यानंतर असीम सरोदे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।